विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मराठवाड्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार. विरोधी खासदारांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. दुष्काळाची चाहूल जाणवत असल्यानं उपाय करण्याचंही आश्वासन. मुंबईत आझाद मैदान वगळता इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणं, जाहीर सभा घेण्यास बंदी. आंदोलनासाठी केवळ एका दिवसाची परवानगी मिळणार. गृह विभागाचा आदेश. मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांना झटका. एमपीएससीकडून औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. पेपरफुटीच्या आरोपानंतर एमपीएससीचा मोठा निर्णय. लवकरच फेरपरीक्षा होणार असल्याची माहिती. एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 3 अधिकाऱ्यांना अटक. आतापर्यंत क्लास चालक आणि विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांसह 6 जण ताब्यात. रोहित पवारांकडून एमपीएससी आयोगावर ताशेरे. राज्यभरात एजंटमार्फत 40 लाखांना पेपर विकल्याचा गंभीर आरोप. आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी. पुण्यात रुपाली चाकणकरांकडून द नाईन्स नावानं हॉटेल सुरू. चाकणकरांच्या हॉटेलची किंमत 50 ते 60 कोटी. एवढे पैसे आले कुठून? संगीता तिवारींचा सवाल. नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकते यांची आत्महत्या. कोट्यवधींची बिलं अडकल्यानं टोकाचं पाऊल उचलल्याचा कुटुंबियांचा आरोप. देवकतेंच्या आत्महत्येनंतर ठाण्यात कंत्राटदार महासंघ आक्रमक. देयक वेळेवर न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. मराठी सक्तीविरोधात अमराठी रिक्षा चालक कोर्टात. सरकारच्या निर्णयावर स्थगिती देण्याच्या मागणीसाठी याचिका. आज सुनावणी तर कायदा योग्यच. कोर्टात भक्कम बाजू मांडू. मंत्री सरनाईक यांची प्रतिक्रिया. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आज पुण्यातील आंदोलकांची भेट घेणार. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करणार. काल वसतिगृह प्रवेशाची वयोमर्यादा मंत्री उईकेंकडून रद्द. पुणे आणि नागपूरमध्ये 14 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच. वसतिगृह प्रवेशाची वयोमर्यादा रद्द, मात्र इतर मागण्यांवर विद्यार्थी ठाम. कांदा आणि लसणाच्या दरात मोठी वाढ. आठवड्याभरात कांद्याचे दर दुप्पट. तर लसूण 300 रुपये किलोवर. कांद्याचे दर 50 ते 60 रुपये प्रति किलोवर. सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार. लासलगावातून दिल्लीला कांदा रवाना होण्यास विलंब. कांद्याची प्रतवारी पॅकिंग वेळेत न झाल्यानं 840 टन कांदा लोडिंगच्या प्रतीक्षेत. मालगाडीला उशीर झाल्यानं 90,000हून अधिकचा दंड. विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करण्यास मनाई. 4000 क्विंटलपेक्षा जास्त साखरेचा साठा करण्यावर निर्बंध. वाढलेल्या दरांमुळे राज्य सरकारचा मोठा निर्णय. तर पुरवठा विभागाकडून राज्यात झाडाझडती सुरू. कोल्हापूरमध्ये गुळाचे सौदे सुरू. गुळाच्या दरात प्रति क्विंटल मागे 1600 रुपयांची घसरण. गुळाला 6100 रुपयांचा दर. साखरेचे भाव वाढले असतानाच भर दिवसा 1.25 एकर शेतातील ऊस चोरीला. पुण्याच्या अष्टापुरातील घटना. शेतमालकाच्या संमतीनं ऊस तोडला जात असल्याचा स्थानिकांचा समज. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. 2 अटकेत. नांदेडमध्ये जमिनीच्या चौकशीसाठी गेलेल्या शेतकऱ्याची नायब तहसीलदारानं पकडली कॉलर. लोहा तहसील कार्यालयातील व्हिडिओ व्हायरल. राजेश पाठक असं कॉलर पकडणाऱ्या नायब तहसीलदाराचं नाव. दोषींवर कारवाई न झाल्यास शेतकऱ्याकडून आत्मदहनाचा इशारा. मुंबई लोकलमध्ये 2 प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी. लाथाबुक्क्यांनी मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.